माझे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। आपण सध्या पाहत आहोत की लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे नवीन अपडेट दिली जात आहे की लाडकी बहीण योजनेमधून अनेक स्त्रियांना बाहेर काढल्या जात आहे आणि सांगितले आहे की नवीन नियम कोणतेही लागू केले नाहीत, परंतु अपात्र महिलांना बाहेर काढण्यात येणार आहे। मग अपात्र महिला कोण ठरवल्या जात आहेत तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर लाखोंच्या संख्येत अपात्र महिला ठरवल्या जात आहेत। आता मागे हे स्टेटमेंट मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी दिलं होतं की नवीन नियम लागू नाहीत, फक्त अपात्र महिलांना बाहेर काढण्यात येणार आहे। आणि अजितदादा पवार म्हणतात की आता ते अर्थमंत्री आहेत, म्हणजे पैशाच्या घराची चाबी ज्यांच्याकडे आहेत ते पैशाच्या घराचे रखवालदार म्हणतात की पुरेसा पैसा आता या अपात्र महिलांमुळे पैसा पूर्ण झाला आहे आणि अनेक महिलांना अपात्र असताना सुद्धा लाभ घेतलेले आहेत। ज्यांच्या घरात शासकीय कर्मचारी आहेत अशा महिलांनी सुद्धा लाभ घेतलेले आहेत। काही महिला ह्या स्वतः शासकीय कर्मचारी असतील तरीही त्यांनी लाभ घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या महिला ह्या आता अपात्र ठरवण्यात येणार आहेत। दुसरी गोष्ट, त्या महिलांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे म्हणूनही त्यांच्यावरती कार्यवाही करण्यात येईल, कारण जर त्या सरकारी कर्मचारी असतील तर त्यांच्यावरती कार्यवाही होणारच, हेही अजितदादा पवार म्हणत आहेत। कारण मग हे सगळे जर असे नियम होते तर हे आता का दिसत आहेत की ह्या महिला अपात्र आहेत, ह्या सरकारी कर्मचारी आहेत वगैरे। संपूर्ण देशभर जर तुम्ही आधार लिंकिंग केलेलं आहे, योजनेलाही आधार लिंकिंग आहे, तर मग सरकारी कर्मचाऱ्यांचं आधार लिंकिंग नव्हतं का? मग सरकारी कर्मचारी बोगस पद्धतीने भरलेले होते का, जे तुम्हाला ओळखायला आले नाहीत? आपले लाडकी बहिणी योजनेमध्ये लाभार्थी हे सरकारी कर्मचारी आहेत आणि हे डबल लाभ घ्यायलेत, इकडे सरकारी नोकरीचाही लाभ घ्यायलेत, इकडे योजनेचाही लाभ घ्यायलेत, हे तुम्हाला आधी का कळालं नाही? हे सगळे प्रश्न जेव्हा पत्रकार अजितदादांना विचारतात तर अजितदादा पवार म्हणतात की आम्हाला तेव्हा वेळच मिळाला नाही एवढी पडताळणी करायला। वेळ का मिळाला नाही तर हे सगळं इलेक्शनच्या तोंडावर झालं। मग इलेक्शनच्या तोंडावरच करायची काय घाई होती? इलेक्शन झाल्यावर ही योजना लागू करता आली असती ना, म्हणजे व्यवस्थित वेळ मिळाला असता, सगळी मंत्र्यांची खातेवाटप झाली असती आणि मग काही ताण नाही, हे गोष्टी आपण नंतर करू शकलो असतं। योजनेची एवढी काय घाई होती की ती विधानसभेच्या आधीच करावी? जर तुमच्याकडे वेळच नव्हता, तुमचं म्हणजे स्पष्ट मत आहे की हे सगळं होतं, आमची चूक झाली पण आम्हाला वेळ नव्हता, किती भयानक कारण आहे हे। म्हणजे लहानातल्या लहान लेकराला सुद्धा सरळ हा मूर्खपणा ओळखू येईल। अगदी छोट्या लेकराला 2-2.5 वर्षाच्या फक्त बोलता येते, त्याला सुद्धा हा खोटेपणा ओळखू येईल की मग तुम्हाला इलेक्शनची घाई होती। मग इलेक्शनच्या घाईमध्ये एवढी मोठी योजना लागूच कशाला करायची? थोडं आरामशीर सगळं बसून वगैरे नंतर करता आला असतं, तुम्हाला वेळ मिळाला असता। मग एवढ्या घाईमध्ये ही योजना लागू केली, याचा अर्थ मतदानासाठी इलेक्शनसाठीच महिलांची आवश्यकता होती, नाहीतर महिलांना आमच्या बहिणी म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये कुठलंही सरकार असेल तर सरकारच्या वतीने कधीही संबोधण्यात आलेलं नाही। कारण का? ह्यांनी जर आमच्या बहिणी म्हणून संबोधलं असतं महाराष्ट्रातील स्त्रियांना तर महाराष्ट्रात कधीही स्त्रियांवर अन्याय अत्याचार झाले नसते। डुकरं कुत्रे ज्यांना अकला नाहीत, खाण्यापिण्याच्या सुद्धा अकला नाहीत, ज्यांची ऐपत नाही, असे सुद्धा मूर्ख नालायक महिलांवरती अत्याचार करतात, बेवडे सुद्धा। आणि मग ह्या सगळ्या लोकांना तुम्ही कधीही महिलांना आमच्या बहिणी म्हणलं नाही। बहिणी म्हणल्यानंतर तुम्ही काळजी घेतली असती महिलांची, पण बहिणी तुम्ही तेव्हा म्हणलं जेव्हा तुम्हाला गरज पडली इलेक्शनसाठी। आणि मग समजा आपल्याला आता निवडून यायचे, आता कुणाची अति गरज आहे तर मग तेव्हा तुम्ही हात पसरले माता भगिनींकडे, आम्ही तुम्हाला बहीण म्हणतो, बहीण म्हणल्याच्या बदल्यात तेव्हा म्हणू सुद्धा लागले आम्ही ओवाळणी टाकत आहेत, ही आमची 2 महिन्याची ओवाळणी लाडकी बहीण योजनेची, ही आमच्या या हप्त्याची ओवाळणी, स्पष्ट ओवाळणी म्हणू लागले, हे भाऊ होऊ लागले, इलेक्शनसाठी काय काय करू लागले। खरंच यांनी बहिणी संबोधलं असतं तर घराघरात महिलांचे कौटुंबिक छळ झाले नसते, कुठल्याही बेवड्यांनी, कुठल्याही मूर्खांनी, कुठल्याही नालायकांनी माता भगिनीवर, कॉलेजच्या मुलींवर, शाळेकरी मुलींवर अन्याय अत्याचार केले नसते। पण तोपर्यंत तुम्हाला महाराष्ट्रातील स्त्रिया ह्या आमची बहीण आहेत सरकारची म्हणून कधीही या महाराष्ट्रातील
कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही पुढाऱ्याला वाटलं नव्हतं. भलेही तो राष्ट्रीय पक्ष काँग्रेस असेल अथवा राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पार्टी असेल, बाकीचे छोटे छोटे सोडूनच द्या, त्याचा तर विषयच नाही काही. पण ह्या मोठमोठ्या पक्षांच्या पुढाऱ्यांना सुद्धा कधी वाटलं नव्हतं की महाराष्ट्रातील माता भगिनी या आमच्या बहिणी आहेत. आणि आज केवळ बहिणीच नाही तर जेव्हा यांना मतदानाची गरज पडली तेव्हा बहिणी नाही तर यांनी लाडक्या बहिणी म्हटलं. म्हणजे आपल्याला जर 4-5 बहिणी असल्या घरामध्ये तर त्याच्यात 1-2 आपली जास्त लाडकी असते जरा, आणि तिला आपण जरा मोकळ्या हाताने देण्याचा प्रयत्न करत असतो. तसं महाराष्ट्रातील आता ह्या महिला मतदानासाठी यांना बहिणी नाही लाडक्या बहिणी वाटू लागल्या, आणि म्हणून योजनासुद्धा यांनी अशी आखली की लाडकी बहीण योजना. आणि मग जेव्हा यांनी लाडकी बहिणी योजना नाव दिलं तेव्हा यांनी लिगली मतदानाचे पैसे देता यावे हेच या योजनेचं नाव होतं. कारण आतापर्यंत बेकायदेशीररित्या प्रत्येक पार्टी ही निवडणुकीसाठी बेकायदेशीररित्या पैसे वाटत नव्हतं. असा पक्ष नाही या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये की जो मतदानासाठी पैसे वाटत नाही. बेकायदेशीररित्या यांनी पोतेच्या पोते पैसे वाटतात आणि लोकसुद्धा, पण हे जबरदस्ती लोकांच्या घरी घेऊन जातात. कुठलेही लोक गोर गरीब मजूरदार श्रीमंत कुठलेही लोक स्वतःहून यांच्याकडे पैशासाठी जात नाही. यांच्याकडे पैशासाठी जातात ते फक्त यांचे कार्यकर्ते असतात, तेच यांच्याकडे जातात पोतेच्या पोते घेऊन स्वतःच्या घरात नेतात. आणि मग त्याच्यातले 4-2 रुपये लोकांना हीन समजतात. मतदारांना हे इलेक्शनच्या काळात अतिशय हीन समजतात की आपण 2 रुपये जरी दिले तर ते घेतातच. आणि मग जबरदस्ती त्यांच्या घरामध्ये असे उदाहरणं सापडलेले आहेत की यांचे कार्यकर्ते जातात घरामध्ये पाणी द्या म्हणतात आणि पाण्याच्या ग्लासामध्ये हे मतदानासाठी पैशाच्या नोटा टाकून देतात. अक्षरशः हे बेकायदेशीररित्या पैसे वाटण्याची पद्धत होती, पण कुठेतरी ही नजरेत येत होती सामान्य जनतेच्या. आणि म्हणून यांनी काय केलं, आता कायदेशीररित्या पैसे वाटता आले पाहिजे. आणि मग कायदेशीररित्या वाटता आली तर आपल्याशी योजनाच बनवली, म्हणून लाडकी बहीण योजनेचा जन्म घातला यांनी. आणि मग लाडकी बहीण योजना जन्माला आणली आणि मग ती इतकी घाई केली मतदानासाठी. आणि मग म्हणाले आम्हाला टाईमच उरला नाही पडताळणी करायला. म्हणजे तुम्हाला घाईच झाली होती फक्त मतदानासाठी आणि ते तुम्ही केलं. आणि जेव्हा गरज सरो आणि वैद्य मरो, जेव्हा तुम्हाला बहिणीची गरज संपली तेव्हा आता तुम्हाला त्याच बहिणीमध्ये कर्मचारी दिसायला लागल्या. त्याच बहिणींमध्ये आता तुम्हाला सावत्र बहिणी, चुलत बहिणी, मावस बहिणी दिसायला लागल्या. आणि मग तुम्हाला त्याच्यातून लाडक्या बहिणी आता वेगळ्या करायच्या आहेत. सावत्र बहिणी वेगळ्या करायच्या आहेत, चुलत बहिणी वेगळ्या करायच्या आहेत, मावस बहिणी वेगळ्या करायच्या आहेत, मानलेल्या बहिणी वेगळ्या करायच्या, गुरु बहिणी वेगळ्या करायच्या. अशा वेगवेगळ्या बहिणींचे तुम्ही आता त्या ठिकाणी ग्रुप करायला लागलेले आहेत. आणि मग तुम्हाला जर आता एकीकडे म्हणता वेळ नव्हता, तुमची काही कमी यंत्रणा असते का बसलेली पडताळणी करायला? साधा अंगणवाडीचा खाऊ शिजवायचा ज्याच्यामध्ये जे वटाणे तुम्ही देता ते पांढरे, त्याच्यामध्ये कुठलाच कस नसतो, ते तांदूळ थर्ड क्लास, ते गहू थर्ड क्लास तुम्ही देता. त्याच्यामध्ये तुमची एवढी यंत्रणा असते की 1-1 ग्राम 1-1 दाणा मोजून टाकावा लागतो. साध्या तेवढूशा त्या थर्ड क्लास धान्यासाठी एवढी यंत्रणा बसलेली असते तुमचे. आणि इकडे काही तुमच्याकडे कमी यंत्रणा होती का पडताळणी कराय? एवढी मोठी प्रशासकीय यंत्रणा आहे आणि ही प्रशासकीय यंत्रणा कमी पडत होती का? यांना इलेक्शनचे कामं लावायचे होते का फक्त? एवढी मोठी प्रशासकीय यंत्रणा असताना आम्हाला वेळ मिळाला नाही, कारण तुम्ही काही स्वतः पडताळणी करणार नव्हतात. अजितदादा किंवा एकनाथरावजी शिंदे किंवा देवेंद्रजी फडणवीस तुम्ही काही स्वतः बसून थोडंच पाहू लागले आमच्यातल्या लाडक्या बहिणी कोणत्या, चुलत बहिणी कोणत्या, मावस बहिणी कोणत्या. तुमची प्रशासकीय यंत्रणा आहे ना. आणि मग जर त्या प्रशासकीय यंत्रणेने सुद्धा हे नियम पाळले नाहीत, पडताळणी केली नाही, शासकीय कर्मचारी असणाऱ्या महिलांना सुद्धा लाभ दिलेले आहेत, तेव्हा तुम्ही पण काही म्हणले नाही आणि तुमच्या प्रशासकीय यंत्रणांनी सुद्धा त्यांना बाहेर काढलं नाही. त्यांचे फॉर्म भरू घेतले. घरी जाऊ लोकांच्या तुमच्या कार्यकर्त्यांनी फॉर्म घेतल्याचे पुरावे आहेत आमच्याकडे. आणि म्हणून सांगतो, तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरून घेतलेत. लोकांनी स्वतः फॉर्म भरलेले नाहीत. कुठल्याही महिला स्वतः आल्या नाहीत. गावागावात तुमचे कार्यकर्ते पोहोचू लागले त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तुमचं पथक कार्यकर्त्यांचं पोहोचून महिलांना एकत्र करून त्यांच्या घराघरामध्ये जाऊन फॉर्म भरत होते. मग घराघरामध्ये जाऊन जर तुम्ही स्वतःच फॉर्म भरलेत तर त्यांना बेकायदेशीररित्या कसं म्हणू शकतो आपण, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जर बेकायदेशीर असेल याच्यामध्ये कोणी आणि कुणाला बाहेर काढलं पाहिजे या योजनेतून, तर सर्वप्रथम
सर्वप्रथम ही योजना जे अंमलात आणणारे होते, ज्यांची संकल्पना होती, त्यांना बाहेर काढलं पाहिजे. ते जर मंत्रिमंडळात असतील तर सर्वात प्रथम अपात्र ते आहेत. कोणते मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अर्थमंत्री असतील. दुसरी गोष्ट, कोण अपात्र असेल या योजनेमध्ये, तर जे पडताळणी करायला बसले होते, जी प्रशासकीय यंत्रणा होती, त्या यंत्रणेतील सर्व कर्मचारी आणि अधिकारी अपात्र आहेत. आणि प्रथम कारवाई मंत्र्यांवर, आमदार खासदारांवर, घराघरात फॉर्म भरायला जाणाऱ्या कार्यकर्त्यावर झाली पाहिजे. आणि लास्ट टप्प्यात कार्यवाही होईल ती प्रशासकीय यंत्रणेवर झाली पाहिजे. आणि तेच खरे बेकायदेशीर आहेत. अपात्र महिला आहेत, महिलांच्या घरात जाऊन तुम्ही फॉर्म भरता, पुन्हा त्यांनाच अपात्र ठरवता वेळ संपल्यानंतर. हे कसं शक्य आहे? सगळी योजनाच अपात्र आहे. महिला अपात्र आहेत असं म्हणता येत नाही. तुमची सगळी योजनाच बेकायदेशीर आहे, अनलिगाली आहे, अपात्र आहे, गैरकानूनी योजना आहे ती. कारण इलेक्शनसाठी जर अशा योजना, इलेक्शनच्या तोंडावर कुठल्याच योजना काढायच्या नसतात. योजना काढायच्या असतात नवनिर्वाचित सरकार स्थापन झाल्यानंतरच योजना आखायच्या असतात. आधी कुठल्या योजना आखायच्या असतात का? कारण की तोपर्यंत तर सर्व तिजोरी संपवायची असते. नवीन तिजोरी, नवीन सरकार आल्यावर सगळं काही योजनेचं प्लॅनिंग, नियोजन करायचं असतं आणि ते करणंच लिगली असतं. आणि म्हणून असे योजनेच्या इलेक्शनच्या तोंडावर योजना काढायच्या, मतदानासाठी त्याचा फायदा घ्यायचा. आणि मग प्रचार सभेत तुम्ही प्रत्येक वेळेस तेच म्हणले की लाडकी बहिणी योजना, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी मतदान देणार आहेत, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी मतदान देणार आहेत. तुम्हाला जर त्याचा वापर करायचा नसता तर तुम्ही म्हणले असते का? तुमची जर योजनाच होती, तुमच्या जर बहिणीच होत्या ह्या महाराष्ट्रातल्या, तर तुम्ही प्रचार सभेत लाडकी बहीण योजनेचा शब्द तोंडात सुद्धा उच्चारायला पाहिजे नव्हता. पण बातम्यात रात्रंदिवस लाडकी बहीण योजना, पेपरला, वर्तमानपत्रात रात्रंदिवस लाडकी बहीण योजना, आणि तुमच्या प्रचार सभेत सुद्धा लाडकी बहीण योजना. एवढंच नाही तर जिथे जिथे जेवढ्या तुमच्या महाराष्ट्रभर प्रचार सभा झाल्या, प्रत्येक प्रचार सभेत तुम्ही ह्या माता भगिनींना लाडक्या बहिणी म्हणून टेम्पूत इबा भरू प्रचार सभेला तुमच्या आणलं आणि पुढे संख्या दाखवली. कुणीही तुमचा कार्यकर्ता नव्हतं त्याच्यातले. तुमचे कार्यकर्ते हाताची घडी बाजूला घालून उभे असतात, तेवढेच तुमचे कार्यकर्ते असतात. कार्यक्रम संपल्यावर सतरंजा उचलणारे तेवढेच कार्यकर्ते असतात. हे बाजूला बसलेली सगळी पब्लिक जे होते, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली आणलेली होती आणि हे तुम्हाला मान्य करावं लागेल. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता त्याच्यात कर्मचारी महिला आहेत. तुम्ही सगळ्या कर्मचारी महिलांना त्या ठिकाणी प्रचार सभेला आणत होते. अंगणवाडीच्या सगळ्या महिलांना तुम्ही प्रचार सभेला बोलवत होते. बचत गटाच्या सगळ्या महिलांना तुम्ही प्रचार सभेला बोलवत होते. बचत गटाचे कर्मचारी, CRP, सहयोगिनी ज्या कोणी असतात त्या सगळ्यांना तुम्ही प्रचार सभेला बोलवत होते. आणि तुमचे ते जे सरकारी कर्मचारी आहेत बचत गटामधले, त्या सगळ्यांना गावामध्ये या लाडक्या बहिणी योजनेचं महत्त्व सांगू प्रचार सभेला बाया काढायला सांगत होते. त्यांना मजुरी एक्स्ट्रा देत होते त्या कामाची, आणि तरीही म्हणता आम्हाला वेळ मिळाला नाही. हे जाणून बुजून केलेलं सगळं होतं. आणि आता इलेक्शन झाली, सरकार स्थापन झालं, आपल्याला विजय मिळाला, आपल्याला लाडक्या बहिणी योजना या योजनेचा प्रचारासाठी आपल्याला वापर करता आला, आपल्याला याचा फायदा झाला. आता काम संपलं, आईस्क्रीम संपली. आता म्हणजे आईस्क्रीम संपल्यावर वेस्टेजसारखं तुम्ही अपात्र समजायले, काड्या फेकून द्यायले. आणि आता महिलांमध्ये तुम्ही भेदभाव करायले, लाडकी बहीण, मावस बहीण, चुलत बहीण, हे सगळं बोलणं सुद्धा गैरकानूनी आहे तुमचं. आणि म्हणून सगळ्यात जास्त घोटाळेबाज जर कुणी असेल तर योजना आखणारे, योजनेचा लाभ देणारे, योजनेमध्ये पडताळणी, नियम, फॉर्म भरून घेणारे, भरणारे, आणि त्याच्यानंतर महिला ह्या भोळ्या भाबड्या आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही महिलांना काहीही बाहेरचं माहिती नसतं. सगळं घरातल्या कारभारी माणसावर आणि सरकारवर त्या अवलंबून असतात. आणि गावातले जे काही 2-4 कार्यकर्ते असतात तुमचे, त्यांच्याकडे सगळा कारभार असतो. घराघरामध्ये जातात, दार सोडत नाहीत घराचं, जाऊ बसतात. कुत्र्याला हाकलल्यावर हाड म्हणलं तर कुत्रं उठते जाते, पण तुमचे कार्यकर्ते हाड म्हणलं तरी उठून जात नाहीत, घर सोडत नाहीत मतदारांचं. आणि आता म्हणता अपात्र आहेत, तुमचे कार्यकर्ते अपात्र आहेत, तुमचं सरकार अपात्र, तुमची प्रशासकीय यंत्रणा अपात्र. आणि म्हणून सर्वप्रथम तुम्हीच सगळ्यांनी स्वतःवर कारवाया करून घ्या. तुम्ही तुमच्यावर कारवाई करायला उरलेलं ठेवलेच कोण कारवाई काय? ह्या भोळ्या भाबड्या माता भगिनी थोड्याच तुमच्यावर कारवाई करणार आहेत, ज्यांना तुम्ही लाडक्या बहिणी, मावस बहिणी, चुलत बहिणी म्हणलं. त्या काय
काय करणार आहेत तुमचं? तुम्ही स्वतः एक शासनानं प्रशासनावर कारवाई करा आणि प्रशासनानं शासनावर कारवाई करा. एकमेकांना कोंडवाड्यात डांबा, जेलमध्ये डांबा, जिथं जागा पुरेल तिथं बसा, कोपऱ्यात जाऊन जेलमध्ये आणि गप्प बसा. ही संपूर्ण योजनाच तुम्ही बेकायदेशीर केलेली आहे. यातली कुठलीही महिला बेकायदेशीर नाही, योजनेतील कुठलाही लाभार्थी याच्यामध्ये बेकायदेशीर नाही. तुम्ही सगळे बेकायदेशीर आहेत, तुम्ही सगळे गैरकानूनी आहेत, म्हणून कुठल्याही महिलेवरती कार्यवाही होता कामा नये. आणि जर झालीच तर महिला याचे सडेतोड उत्तरं तुम्हाला देतील. त्यासाठी तुम्ही तयार राहावं. जय हिंद, जय भारत.